राम समर्थ श्रीराम भाग 83. आटपाडीचे पिलाजीपंत देशपांडे यांच्या घरातला संबंध गोंदवल्याला येऊन पावन झाला. मोरगिरीचे गोविंदराव केळकर यांची बायको सरस्वती हिला एक ब्रह्मचारी पिशाच्च लागलं होतं. ते पिशाच्च वेद मंत्र स्वच्छ आणि बरोबर म्हणून दाखवत असे. श्री महाराज त्याला पुष्कळ प्रसंगी निरनिराळी वेद सूक्त म्हणायला सांगत आणि ते पिशाच्च देखील स्वरांसहित मोठ्या ठसक्याने ती म्हणत असे. त्यात गमतीची गोष्ट अशी की त्याला गायत्री मंत्र म्हणायला सांगितला तर तो अर्धाच म्हणून ते गप्प बसायचं. असं करण्याचं कारण विचारलं तर तो म्हणायचा, सबंध गायत्री मंत्र जर मी म्हटलो ना तर मी भस्म होऊन जाईन ना, म्हणून मी तो अर्धाच म्हणतो. हे ऐकून महाराज लोकांना म्हणाले, बघा बघा गायत्रीच्या मंत्राचं केवढं सामर्थ्य आहे. द्विजानी गायत्रीची उपासना केली तर त्याला इतर काही करण्याची आवश्यकता नाही, पण सध्याची परिस्थिती त्याला अनुकूल नाही. त्यासाठी लागणारं पावित्र्य आणि आचरण सध्या कोणाला ठेवता येत नाही, म्हणून संतांनी दयाळू होऊन भगवंताचं नाम सिद्ध करून दिलं. गायत्रीने जे साधतं तेच नामानी साधतं, यात मात्र बिलकुल शंका नाही. शिवाय नामाला देहाचं बंधन नाही, हा त्याचा विशेष आहे. म्हणून सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाने नाम घ्यावं. गोंदवल्याला महाराजांच्या जवळ भाऊसाहेब फॉरेस्ट नावाचे एक सात्विक, निरुपद्रवी आणि एकमार्गी गृहस्थ होते. महाराजांशी वागताना भाऊसाहेब अगदी मोकळेपणाने वागत आणि बरेच वेळा आचरटपणाने काहीतरी बोलून जात. श्री महाराज देखील त्यांची पुष्कळ चेष्टा करीत. एके दिवशी सकाळी वाण्याकडून रवा आणि साखर घेऊन ते खोलीवर जात होते. वाटेत मंदिरात श्री महाराज कुणाशी बोलत होते. ते ऐकण्यासाठी भाऊसाहेब थांबले. परमार्थ साधण्यासाठी मन मोठं विशाल लागतं आणि विकारांवर ताबा ठेवावा लागतो, असा श्री महाराजांच्या बोलण्याचा विषय होता. त्यांचं बोलणं संपल्यावर भाऊसाहेब म्हणाले, महाराज आपण म्हणता ना त्याप्रमाणे माझं मन मी विशाल केलंय. ही रवा साखर मी कोणालाही सहज देऊन टाकीन. शिवाय अलीकडे मी राग वगैरे तर सर्वस्वी सोडलाच आहे. असं असेल तर फार उत्तम आहे, महाराज म्हणाले. संवाद इथे थांबला. भाऊसाहेब आपल्या खोलीवर गेले. इकडे महाराजांनी रुपलखला बोलावलं. हा पंढरपूरचा राहणारा असून मोठा धीट आणि हिकमती होता. महाराज त्याला म्हणाले, अरे काय वाटेल ते कर आणि त्या भाऊसाहेबाला राग आण. तो म्हणाला, ते झालं माझं काम. म्हणून तो भाऊसाहेबांच्या खोलीवर गेला. ते तुकारामांचे अभंग लिहित बसले होते. तो रुपलख बाहेर पायरीवर बसला आणि स्वतःशीच पण जरा मोठ्याने बोलला, काय थेरडा आहे बघा, काहीतरी लिहित बसतो, नसते उपद्व्याप करीत बसतो. भाऊसाहेब त्याला शांतपणे त्याला म्हणाले, हे बघ रुपलख, तुझा आणि माझा काही संबंध नाही. मी अभंग लिहितो त्यात तुझं काय जातं. त्यावर रुपलख म्हणाला जोरात, अरे जा रे गधड्या, कवडीची अक्कल नाही म्हणे परमार्थ करतो. भाऊसाहेब ओरडले, खबरदार जर जास्त बोलशील तर. यावर रुपलखने त्यांना आईवरून शिवी दिली. त्याबरोबर म्हातारा इतका संतापला की हातामध्ये रूळ घेऊन मारायला उठला. रुपलख पळू लागला. त्याच्या मागे भाऊसाहेब शिव्या देऊन पळू लागले. रुपलख सरळ महाराजांच्या खोलीत गेला आणि म्हणाला, महाराज महाराज बघायला चांड आणलंय. इतक्यात भाऊसाहेब येऊन धडकले. तावातावानी ओरडू लागले, काय झालं काय झालं सांगा मला, महाराज विचारू लागले. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, हे बघा माझा राग फार वाईट आहे. महाराज म्हणाले, अहो भाऊसाहेब तुम्ही राग सोडलाय ना. हे शब्द ऐकल्याबरोबर जणू काही डोक्यावर बर्फाचं पाणी ओतावं तशा झटक्या आणि रागाचा पारा उतरून भाऊसाहेब म्हणाले, अरे हो खरंच की महाराज, मी हे अगदी विसरून गेलो होतो. नंतर महाराज म्हणाले, राग जिंकणं ही गोष्ट इतकी सोपी नाही. स्वार्थ सुटायला आणि विकार ताब्यात यायला उपासनेचं बळ लागतं. मी म्हणणाऱ्या तपस्व्यांना सुद्धा क्रोध आपल्या तावडीत पाहता पाहता पकडतो.
मग आपल्यासारख्यांनी किती सावध राहायला पाहिजे ते बघा. म्हणून जो नेहमी नाम घेईल त्याची सावधानता टिकेल आणि विकारावर स्वामित्व चालेल, असं मी म्हणतो. पिंपळखरे या नावाचे एक गरीब कुटुंब गोंदवल्याला महाराजांच्या जवळ राहत होतं. पिंपळखरे यांच्या अंगामध्ये एक मुसलमान फकीराचा संचार होत असे. ज्यावेळी संचार असे त्यावेळी स्वतः पिंपळखरे बेशुद्ध असायचे आणि संचार संपून शुद्धीवर आल्यानंतर त्यांना बराच थकवा यायचा. त्यांच्या अंगात येणारा फकीर मोठा विद्वान असून त्याला सर्व धर्मांची चांगली माहिती होती. वेद, उपनिषद, कुराण वगैरे ग्रंथांमधले उतारे तो म्हणून दाखवायचा. तो म्हणे, मी महाराजांच्या दर्शनाला येतो. महाराज प्रत्यक्ष परमात्मा आहेत. त्यांच्या वरच्या वागण्यावरून फसू नका. ते सांगतात तसं वागा, त्यांचं ऐका आणि त्यांना कधी सोडू नका. यातच तुमचं कल्याण आहे. तो आला म्हणजे महाराजांना नमस्कार करायचा. महाराज म्हणायचे, असू दे, तो चांगला आहे, तो दर्शनासाठी इकडे येतो. पिंपळखरे यांच्या बायकोचं नाव काशीताई. ही बाई स्वभावाने फार गरीब, सात्विक आणि भाविक होती. महाराजांवर तिची निष्ठा होती. मंदिरामध्ये ती बिनबोभाट काम करायची. एके दिवशी दुपारी सर्व मंडळींची जेवण झाल्यावर स्वयंपाक करणाऱ्या बायकांनी आपली पानं मांडली. नेहमीच्या नियमाप्रमाणे काशीताई जेवायला बसण्याच्या आधी भक्तीने महाराजांना नमस्कार करायला गेली. त्यांच्या पायावर तिने आपले हात ठेवले आणि नंतर डोकं टेकावं म्हणून वाकली. तेव्हा महाराज म्हणाले, काशीताई, तुमच्या अंगात पुष्कळ ताप आहे हो. तुमचे हात किती ऊन आहेत. काशीताई म्हणाली, होय महाराज, सकाळपासून माझ्या अंगात ताप आहे, पण आता मला सहन होत नाही. महाराज म्हणाले, असं का? आता कमी होईल हं. हे बोलणं ऐकून काशीताई जेवायला गेली. महाराज खोलीत जाऊन निजले. अर्ध्या तासाने काशीताईचा ताप उतरला आणि महाराजांना ताप चढला. अंगावर पांघरून घेऊन ते मोठ्याने कणू लागले. त्यांना ताप आला आहे हे कळल्याबरोबर काशीताई त्यांच्याजवळ गेली आणि मोठ्या प्रेमाने त्यांच्या कपाळावरून हात फिरवीत म्हणाली, महाराज, तुम्हाला किती ताप भरलाय. महाराजांनी उत्तर दिलं, होय काशीताई, तुम्हाला ताप सहन होईना ना, म्हणून मी तो घेतला. ताप कोणीतरी भोगायचा, त्यात काय आहे. मला दुखणं भोगायची सवय आहे, म्हणून मी ताप भोगून टाकतो. आपला ताप महाराजांनी घेतला हे पाहून काशीताईचं अंतःकरण कळवळून आलं. ती रडू लागली. एका एकादशीला फराळ व्हायला फार उशीर झाला. दुपारी 4 वाजता श्री महाराज ओढ्यावर स्नान करीत होते. त्याचवेळी काशीताई तिथे स्नान करण्यासाठी आली. स्नान आटोपल्यानंतर महाराज अंग पुसत असताना म्हणाले, काशीताई, नाम कसं घ्यावं ते दाखवू का. ती म्हणाली, होय महाराज, दाखवा की. ते म्हणाले, माझ्या छातीला डाव्या बाजूला कान लावा. काशीताईने छातीला कान लावून पाहिलं तर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा अखंड ध्वनी चाललेला तिला ऐकू आला. ती म्हणाली, महाराज, त्रयोदशाक्षरी मंत्र सारखा ऐकू येतोय. महाराज म्हणाले, नाम इतकं खोल गेलं पाहिजे, जाता येता उठता बसता स्वयंपाक पाणी करताना सारखं नाम घ्यावं, म्हणजे ते खोल जातं. एकदा ते खोल गेलं की आपलं काम झालं. मग आपण न घेता ते आपोआप चालतं. त्यात मजा आहे. श्री न. चिकेळकर यांचे वडील बंधू महादेव चिकेळकर दहिवडीला अधिकारी होते. त्यांची साधू संतांच्यावर श्रद्धा नसायची. दहिवडीचे पोस्टमास्तर नेहमी गोंदवल्याला महाराजांच्या दर्शनाला यायचे. त्यांच्याबरोबर केळकर सुद्धा येऊ लागले. ते 2-4 वेळा येऊन गेले. तेव्हा एक दिवस पोस्टमास्तरांना म्हणाले, मास्तर, तुम्ही लोक त्या बुवाच्या मागे का जाता काही मला कळत नाही. त्यांच्याजवळ विद्या नाही, कला नाही, चमत्कार नाही, विशेष असा कोणताच गुण नाही. त्यांच्याकडे कोणी गेला म्हणजे त्याच्या बायका मुलांची ते चौकशी करत बसतात, त्याला खायला घालतात, पुन्हा परत पाठवून देतात. यामध्ये साधुत्व कुठे ते दाखवा. नाही म्हणायला लोकांना रामराम म्हणा असं सांगतात, बस इतकंच. मास्तर बिचारा काय सांगणार. तो म्हणाला,
आपण त्यांच्याकडे पुन्हा जाऊ तेव्हा त्यांनाच हा प्रश्न विचारू. 8 दिवसांनी दोघे जण गोंदवल्याला आले. कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी पुष्कळ पाऊस पडल्याने त्यांना दहीवडीला परत जाता आलं नाही. दोघेही मंदिरामध्ये राहिले. रात्री जेवण खाण आटोपल्यानंतर महाराज खोलीत बसले असताना दोघे जण तिथे गेले. मास्तर म्हणाले, महाराज, आपण सर्वांना नामस्मरण करायला सांगता हे बरोबर आहे, पण नामस्मरण कसं करावं ते सांगा. हे ऐकून महाराज म्हणाले, माझ्या टाळूपाशी तुम्ही आपला कान लावा, काय ऐकू येतंय ते बघा. दोघांनी टाळूला कान लावून पाहिला. तेव्हा त्यांना त्रयोदशाक्षरी मंत्र स्पष्टपणे सारखा चाललेला ऐकू आला. नंतर छातीला, मनगटाला कान लावून पाहिलं, तोच ध्वनी ऐकू आला. केळकरांच्या मनावर या गोष्टीचा इतका परिणाम झाला की त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि पुढे त्यांचा अनुग्रहही घेतला. एके दिवशी संध्याकाळी अंताजीपंत महाराजांचे पाय चेपीत होते. श्री महाराज पलंगावरच तक्क्याला टेकून बसले होते. यावंगलच्या शिवदीक्षितांशी ते काहीतरी बोलत होते. पाय दाबत असताना अंताजीपंत सहज म्हणाले, महाराज, तुमचं इतकं वय झालं तरी पोटऱ्या कशा अजून घट्ट आहेत. महाराज हसले, म्हणाले, अरे त्यामध्ये भगवंताचं नाम आहे, ते पोकळ कसं असेल. हे ऐकून अंताजीपंत आणि शिवदीक्षित दोघेही मोठ्याने हसू लागले. महाराज पुन्हा त्यांना म्हणाले, पंत, माझ्या पायाला कान लावा. दोघांनी त्यांच्या पायाला कान लावून पाहिलं तर त्रयोदशाक्षरी मंत्राचा अखंड ध्वनी त्यांना ऐकू आला. नंतर महाराजांनी आपला हात शिवदीक्षितांच्या कानावर ठेवला आणि विचारलं, काय ऐकू येतंय. दीक्षित म्हणाले, महाराज, हा ध्वनी याप्रमाणे सारखा चालू असतो का. त्यावेळी महाराजांनी उत्तर दिलं, होय, यालाच अजपाजप असं म्हणतात. अनेक वर्ष अभ्यास केल्याने कोणालाही हे साध्य होईल. नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ लागत नाही, त्याला स्थळाचं, देहाच्या अवस्थेचं बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्धी आहे तोपर्यंत नाम घेता येतं. पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास फार कठीणही आहे. नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केलं की कंटाळा येतो. आपल्याला उपाधी असल्याशिवाय मनाला चैनच पडत नाही. उपाधीमध्ये मन रमतं, यासाठी नामामध्ये मन रमणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचं मन नामात रंगू लागलं त्याला स्वतःचा विसर पडू लागला असं समजावं. ज्याचं चित्त पूर्णपणे नामात रंगलं तो स्वतःला पूर्णपणे विसरतो. त्यावेळी त्याला भगवंताचं दर्शन घडतं. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधलं सर्व ऐश्वर्य तुच्छ वाटेल. हा बाजार मी इथे मांडून बसलेलो आहे तो यासाठीच. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कोणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीशी उभा आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.